आयुष्यात आपण सतत कशाची तरी चिंता करत असतो. उद्याचं काय होईल, लोकांनी काय म्हटलं, माझं भविष्य कसं असेल. या चिंतेत आपण आजचा दिवस म्हणजेच आपला वर्तमान काळ जगायचं विसरतो. आजच्या या व्हिडिओत आपण भगवान बुद्धांची अशी शिकवण पाहणार आहोत, जी तुम्हाला या विचारांच्या चक्रातून म्हणजेच ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यातून कायमची बाहेर काढेल. जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, पटाईत रुपये चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आपल्या या चॅनलवर आपण रोज डेली प्रेरणा आणि महापुरुषांचे विचार घेऊन येतो, जेणेकरून तुमचे जीवन अधिक सकारात्मक आणि आनंदी होईल. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण अनेकदा अनावश्यक गोष्टींचा विचार करून मन दुखी करतो, पण बुद्ध धम्म विचार आपल्याला शिकवतात की कसं जगायचं. चला आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया. एके दिवशी भगवान बुद्ध एका गावातून जात होते. चालता चालता ते एका तलावाजवळ थांबले. तलावाचे पाणी गढूळ होते. बुद्धाने आपल्या शिष्याला सांगितले, मला खूप तहान लागली आहे, जरा त्या तलावातून पाणी आणशील का. शिष्य तलावाकडे गेला, पण पाणी खूप गढूळ होते, त्यामुळे त्याने रिकाम्या हाताने परत येण्याचे ठरवले. बुद्धांनी पुन्हा विनंती केली. शिष्य पुन्हा गेला, पण तिथे काही गाड्या तलावातून गेल्या होत्या, त्यामुळे पाणी अधिकच गढूळ झाले होते. शिष्याला वाटले हे पिण्यायोग्य नाही. तो परत आला आणि म्हणाला, प्रभू, पाणी खूप अस्वच्छ आहे. बुद्धाने शांतपणे सांगितले, पुन्हा एकदा प्रयत्न कर. यावेळी शिष्य जेव्हा तलावाजवळ गेला तेव्हा पाणी स्थिर झाले होते. चिखल खाली बसला होता आणि पाणी आता पारदर्शक झाले होते. शिष्याने आनंदाने पाणी आणले. बुद्धाने त्याला सांगितले, पाहिलंस का, तुझे मनही या तलावासारखेच आहे. विचारांचे वादळ आले की ते गढूळ होते. फक्त थोडे शांत राहून वाट पाहण्याची गरज असते. चिखल आपोआप खाली बसतात, म्हणजे विचार खाली बसतात आणि मन निर्मळ होते. धम्म विचार आणि उपाय. मित्रांनो, ही कथा आपल्याला आजच्या जीवनासाठी 5 महत्त्वाचे विचार देते. विचार 1, वर्तमान काळ. जे होऊन गेले ते बदलता येत नाही आणि जे येणार आहे ते आपल्या हातात नाही, त्यामुळे फक्त आज जगा. ते दुसरं, साक्षीभाव. आपले विचार हे ढगांसारखे आहेत, ते येतात आणि जातात, त्यांना पकडून ठेवू नका. तिसरं, श्वासावर लक्ष. जेव्हा जास्त विचार येतील तेव्हा फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. हे ओव्हर थिंकिंग वरचं सर्वात मोठं औषध आहे. चौथं, क्षमाशीलता. राग धरून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी कोळसा हातात धरण्यासारखे आहे. आधी हात आपलाच भासतो. क्षमा करा आणि पुढे चला. 5वं, मैत्री. सर्वांशी मैत्रीपूर्ण भाव ठेवा. जेव्हा आपण इतरांच्या सुखाचा विचार करतो तेव्हा आपली दुःखे कमी होतात. आता डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, मी कशासाठी इतका विचार करतोय. जे खरंच माझ्या हातात आहे का. जर नसेल तर ते सोडून देणं हीच बुद्धी आणि तोच खरा धम्म आहे. तर मित्रांनो, बुद्धांचे हे विचार तुमच्या आयुष्यात नक्की उतरवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नमो बुद्धाय नक्की लिहा. यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक विचार करा. धन्यवाद.